जय एससीटीव्ही शेतकरी मित्र हो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे। अत्यंत नाजूक असा प्रश्न विचारलेला आहे अक्षय काळे यांनी। आमच्याकडे एक म्हैस आहे, 4 महिने जणून झालेले आहे, खाणं पिणं सर्व चालू आहे, पाणा पण येतो, अचानक 2-3 दिवसांनी हात लावू देत नाही, 6-7 लिटर दूध देते आणि अचानक म्हैस दूध द्यायला बंद करते। म्हैस देखणी आहे, अशी म्हैस आमच्या गावात दुसरी नाही। जादू टोना तर मी मानत नाही, परंतु असे लोक आमच्या गावामध्ये बरेच आहेत। दुसरा काही त्रास नाहीये, याच्यावर कोणाला काही माहिती असेल तर रिप्लाय करावा। अरुण सपकाळ यांनी त्याला उत्तर दिलंय, शहाणा हो, लगेच विकून टाक भावा, आमची पण मुरा म्हैस अशीच करायची, 2 टाइम 12 लिटर दूध द्यायची, 2 महिने झाले की सिमन भरायला हात टाकला की 1 टाइमचे दूध बंद करायची, नंतर गाभण आहे का चेक केली की दिवसाआड दूध देत होती, 3 वेत काढली अशीच करायची, विकून टाकली, नवीन मालकाकडे पण ती अशीच करायची। खरं तर हा प्रश्न खूप नाजूक आहे मित्र हो, दोन्ही गोष्टी पण आहेत। या जगामध्ये नेगेटिव्ह एनर्जी करणारे लोक नक्की आहेत आणि त्यांच्या एनर्जीचा प्रभाव नक्कीच पडतो, परंतु त्या प्रभावातून बाहेर पडण्याचे मार्ग देखील आहे। आता ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत। ज्या दुसऱ्या मित्राची म्हैस आहे ती ज्यावेळेस सिमेंटसाठी हात टाकू देत नव्हती किंवा ती म्हैस ज्यावेळेस लगेच एका वेळेचं दूध बंद करत होती, सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की म्हैस हा थोडासा देशी प्रकारामध्ये मोडणारा जनावर आहे। जसं आपण गायींमध्ये आपण संकरित गाया म्हणतो, तशा प्रकारे म्हशीमध्ये नाहीये। म्हशीमध्ये नैसर्गिक त्याच्यामध्ये जाती आहेत। या म्हशींमध्ये स्वतःची एक जाण आहे। जसं देशी गायीला जर दूध कमी असेल तर ती लाता मारते आणि त्या वासराला दूध पाजून देते, पण तुम्हाला दूध काढून देत नाही, कारण तिला हे माहित असतं की माझ्या वासरासाठी दूध आहे आणि दूध जर कमी असेल तर ती तुम्हाला दूध काढू देणार नाही। आणि म्हणून तिला जर तुम्ही व्यवस्थित पोषण दिलं, मिल्क चार्जर चालू खाऊ घातलं, तर ती गाय लाथा मारायची बंद करते आणि तुम्हाला दूधही काढून देते आणि वासराला पिऊ देते, कारण तिला कळतं की आपल्याकडे भरपूर दूध आहे। याच्यामध्ये जादूटोनाचा काही फारसा काही प्रकार नसतो। काही ठिकाणी असा जर प्रकार असेलही तर पहिले तुम्ही एक काम केलं पाहिजे की तुमच्या म्हशीला ॲनिमल हेल्थ चार्जर हे 100-100 ग्रॅम हे 2 टाइम, जर कमी पडलं तर 150-150 ग्रॅम 2 टाइम पहिले 8 दिवस द्या, त्यानंतर मिल्क चार्जर 100-100 ग्रॅम द्या। तिच्यामध्ये जर शारीरिक डिफिशियन्सी असेल तर ती डिफिशियन्सी दूर होऊन जाईल। ती जर चारा व्यवस्थित खाते, सगळं व्यवस्थित करते, तर कदाचित तिच्यामध्ये काहीतरी जेनेटिकल प्रॉब्लेम असू शकतो आणि म्हणून तुम्ही त्याला पहिलं ॲनिमल हेल्थ चार्जर देऊन ते जेनेटिकल प्रॉब्लेमची शंका दूर करावी आणि ते दिल्यानंतर तुमचं दूधही वाढेल, क्वालिटी दुधाची वाढेल आणि म्हैस आणखीन चांगली होईल। दुसरी गोष्ट जी आहे की तुम्हाला जर अशी काही शंका असेल तर तुम्ही 2 गोष्टी करू शकता। कोहळा नावाची एक वनस्पती मार्केटमध्ये मिळते, गोठ्यामध्ये जिथे तुम्ही म्हैस बांधता तिथे टांगून देणं, ती निगेटिव्ह एनर्जी ॲब्झॉर्ब करते। दुसरी गोष्ट म्हणजे रात्रीच्या वेळी गोठ्यामध्ये सुरक्षित अशा ठिकाणी तुम्ही एक पंती किंवा दिवा जो रात्रभर पेटत राहील अशा प्रकारचा लावणे, ज्याच्यामुळे निगेटिव्ह एनर्जी जवळ येत नाही। अशा प्रकारचे 2 उपाय तुम्ही करू शकता, परंतु याचा अर्थ असा नाहीये की याचा जादूटोण्याशी संबंध आहे। परंतु जरी अशा काही प्रकार असेल निगेटिव्ह एनर्जीचा, जसे मांत्रिक करतात, त्याप्रमाणे दोन्ही गोष्टींचा तुम्हाला फायदा होईल। त्यामुळे तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही प्रयत्न केला पाहिजे आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न केला पाहिजे। तुम्हाला 100% यश आल्याशिवाय राहणार नाही, नाहीतर अशा म्हशी तुम्ही खटकाला विकाल आणि सोन्याचं तुम्ही त्या ठिकाणी माती कराल। धन्यवाद।